हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण बनवूयात कोळंबी भात. सगळ्यात पहिलं आपण इथे एक वाटण बनवून घेऊयात. वाटणासाठी मी इथे थोडी कोथिंबीर, 4 ते 5 मिरच्या, थोडी पुदिन्याची पानं, अद्रक आणि लसूण घेतलेला आहे. भातासाठी मी इथे कोलम राईस यूज करते. मी 2 कप राईस स्वच्छ धुवून भिजत घातलेला आहे. आता आपण प्रॉन्स क्लीन करून घेऊयात. आता आपण प्रॉन्सचं वरचं शेल काढून घेऊयात आणि मग त्याचे कल्लेही काढून घेऊयात. प्रॉन्सच्या डोक्याजवळचा हा क्रीमी जो भाग आहे तो तसाच ठेवायचा आहे. खरी टेस्ट त्यामध्येच असते. टूथपिकच्या सहाय्याने त्याची काळी वेन काढून घ्यायची आहे. दाखवल्याप्रमाणे प्रॉन्स क्लीन केल्यास प्रॉन्सची खूप छान टेस्ट येते. क्लीन केलेल्या प्रॉन्समध्ये चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा आपण वाटण केलेलं आहे ते वाटण घालायचं आहे. अर्ध लिंबू पिळून व्यवस्थित मिक्स करून बाजूला ठेवायचं आहे. एखाद्या जाडबुडाच्या भांड्यामध्ये 2 टेबलस्पून तेल आणि 1 टेबलस्पून तूप घ्यायचे आहे. तेल व्यवस्थित तापल्यावर त्यामध्ये 1 टीस्पून जिरं, 1 तमालपत्र, 2 हिरव्या वेलच्या, 1 दालचिनीचा तुकडा, 2 चक्रफूल, 3 ते 4 लवंग आणि 7 ते 8 काळी मिरी घ्यायची आहे. गरम मसाला व्यवस्थित भाजून झाला की त्यात एक मोठा कांदा स्लाइस करून टाकायचा आहे. कांदा ट्रान्सलुसंट झाल्यावर आपण त्यात एक मीडियम साईजचा टोमॅटो कट करून टाकायचा आहे. टोमॅटोवर चवीनुसार मीठ घालूया म्हणजे तो लवकर सॉफ्ट होईल. ह्या स्टेजला तयार केलेलं हिरवं वाटण घालूयात आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. वाटणाचा रॉ स्मेल गेल्यावर आपण त्यामध्ये सर्व मसाले घालूयात. 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून धणे जिरे पूड, 1 टीस्पून गरम मसाला आणि मी इथे 1 टीस्पून मसाला घातलाय. तुमच्या आवडीनुसार तुम्ही वाढवू शकता. आपण वाटणामध्ये हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत त्यामुळे मी 1 टीस्पून मसालाच यूज करते. तयार मिश्रण आपण तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण मॅरिनेट केलेले प्रॉन्स टाकूयात. 2 ते 3 कोकम घालूयात. ह्याने छान फ्लेवर येतो. अगदीच 2 मिनिटं परतल्यावर आपण आपला भिजलेला राईस घालूयात. राईसही थोडा परतून घ्यायचा आहे. राईस परतून झाल्यावर त्यात 1 वाटी नारळाचं दूध घालायचं आहे. आपण जितका राईस घेतला आहे त्याच्या डबल अमाऊंटमध्ये पाणी घालायचं आहे. भाताला उकळी येईपर्यंत शिजवून त्यावर आपण झाकण ठेवून घेऊया. इथे शिट्टी न लावता नॉर्मल भातासारखा शिजवून घेतलेला आहे. भात व्यवस्थित शिजल्यावर त्यावर आपण 1 टेबलस्पून तूप घालणार आहोत. शेवटी कोथिंबीर घालून 2 मिनिटे आपण वाफवून घेणार आहोत. पटकन असा होणारा आपला कोळंबी भात रेडी आहे. त्याला रायत्यासोबत ट्राय करा आणि एन्जॉय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.